ललित पाटील प्रकरणानंतर ससून हॉस्पिटलमधनं आणखी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातनं शिक्के चोरीला गेलेले आहेत। गेल्या 14 डिसेंबरला वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातनं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून हे शिक्के चोरण्यात आले। त्या आधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यात आली। ही बाब समोर आल्यानंतर डॉक्टर दामशेट्टी यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी प्रकाश मोंडकर आणि सतपाल पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी मोंडकरला पोलिसांनी अटक केली आहे। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, पुन्हा एकदा ससून मधला हा स्कॅम उघडकीस आलाय, अधिक अपडेट। नक्कीच अनिकेत, बनावट प्रमाणपत्र जे आहे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अधीक्षक कार्यालयातून ही बनावट शिक्के जे आहेत ते चोरीला गेलेले होते आणि 14 डिसेंबर नंतर ही प्रकार जो आहे तो उघडकीस आला। त्यानंतर बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर दाम शेट्टी यांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर दोन्ही आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रमाणपत्र जे आहेत वैद्यकीय प्रमाणपत्र ते कुणाला दिले, कशासाठी दिले याचा तपास आता बंड गार्डन पोलीस करतील। मात्र ससून ललित पाटलानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले, अधीक्षक कार्यालयातून शिक्के चोरीला गेले कसे आणि या शिक्क्याचा गैरवापर कुठे कुठे झालाय याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर अज्ञात शिक्क्यांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय।